नमस्कार सर्वांना. तर आज मी बनवत आहे मस्त अशी डाळीपासून आणि हे चपात्यांचे तुकडे केलेत मी. ताज्या चपात्या बनवल्या. जर रात्रीच्या चपात्या उरल्या असतील तर त्याचेसुद्धा तुम्ही मस्त असे बनवू शकता हे. आणि त्यानंतर मी कांद्याची फोडणी दिली, टोमॅटो नाही टाकला आहे मी. आणि मालवणी मसाला टाकला, वरतून डाळ टाकली आणि ही छान अशी 5-10 मिनटं चांगली उकळवून घ्यायची डाळ. छान अशी उकळी आली की त्यानंतर हे चपातीचे तुकडे आपल्याला त्यात टाकून घ्यायचे. खूप टेस्टी लागतं हे, नक्की करून बघा. कारण आम्ही नेहमी बनवतोच, कारण घरात आमच्या सगळ्यांना हे आवडतं जास्त. त्यामुळे कधीही डाळ रात्रीची उरली किंवा जर दुपारी बनवली तर संध्याकाळी तेव्हा मी हे बनवतेच. त्यानंतर हे बघा, हे मस्त असं घट्ट होतं कारण चपाती डाळ सुकून घेते चांगली. त्यानंतर कोथिंबीर टाकली वरतून आणि हे मस्त असं रेडी झालं आहे बघा. घट्ट असं झालं लगेच.